सकाळची सर्व घरची कामं आटपून गेली. आपण काही ना कुट्टीची वैरण करून राहिली, कुट्टीची वैरण टाकून गेली काही ना, गाय कुट्टी खाता आहे मित्रांनो. आज खऱ्या अर्थानं आपण ते यात्रेला चाललं तर आपण त्यांना यात्रेला सोडासाठी जायचं आपलं मन मांडलं. तर आपण नानाबाबाची गाडी विचारली तर तो 10 वाजता निघायचं तिथून. आपल्याला बस 12:30 वाजता ट्रेन येते मनमाडवरनं. पण त्या हिशोबाने आपण थोडं लवकर निघू. तर नानाबाबाची गाडी घेऊन येऊ आपण तिकडनं त्यांच्या घरनं आणि मग आपण त्यांना जायची तयारी आवरून घेऊ. बाकी सर्व त्यांची तयारी झाली आहे, बॅगा वगैरे पॅक झाल्या पूर्णपणे. पण आता निघूया आपण घरचं कामं सर्व आटपून. आता चला आपण आता नानाबाबाच्या घरी आलो आहे. नानाबाबांनी गाडी रेडी करून ठेवलं जायसाठी बरं का. नानाबाबाची गाडी घेऊ आणि जाऊया आपण अख्खांना घरी घेऊ जाऊन मला म्हटलं सोडवायला. चला नानाबाबाची गाडी घेतली आपण. आता जाऊ आता घरी अख्खांच्या बॅगावर आणि निघूया आपण. म्हटलं गाईनं वैरण टाकून काही वैरण संपवता येईल गाईंच्या. आता तर दुसरी वैरण टाकायला गाईंना आणि अख्खान त्यांना सोडायला येतात. आपण रेडी वगैरे झालो आता. नानाबाबाची गाडी बॅगा वगैरे भरले. अख्खा नप्पा बाहेर निघाले आणि निघू आपण सोडवायला त्यांना. यात्रेला जायची तयारी त्याची आप्पाची. अक्का बैल काय निघवा निघायचं निघा. चाल पटकन टाईम झाला, गाडी सापडली पाहिजे. निघू आपण आता नानाबाबाच्या गाडीत. आता आपण निघालो घरून मनमाडला जाण्यासाठी. अक्का आप्पा मी तिघं चाललो आता. गणपती बाप्पा मोरया. आता जाऊ आपण आता मनमाडकडे. यात्रेकर मंडळाची गाडी आली होती. हां यांना बस ट्रेनमध्ये बसून जाऊ एकदा मग आपण थांबलोय बरं का. बस अजून अर्धा तास गाडी यायसाठी पण गाडीची वाट बघतील. पुष्पक एक्सप्रेस गाडी. तर प्लॅटफॉर्मवर सोडून दिलं आपण निघून जाऊ. कारण 1 तास जाऊ गाडी यायला तर उशीर खूप लागेल. परत आपण घरी पोहोचून जाऊ. ठीक आहे चल आता मग अख्खांना बाय बाय करू निघूया आपण. गाडी आली पण ही नाही बरं का, दुसरी गाडी आपली 12:30 वाजता गाडी आहे रेशमान. चला यात्रा करून बाय बाय करू. जाऊ मग आम्ही येऊ का आप काय निघतो चल. चला आली गाडी आता. बसून जाऊ आता. निघायचं होतं आपण थांबलो आपण यासाठी. गाडी बसून मग जाऊ पुढे. चला निघालो आपण इथनं आता. तर बाहेर पडू आपण आता. डायरेक्ट घरी जाऊ आपण. दाजीबा थांबले आपले पुढं. तर त्यांना घेऊ ते काय म्हणतात बघू. त्यांचा कांदा बघू ते काय म्हणतात. थांबायचं कुठं नाश्ता पाणी करू किंवा थोडं थंड वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट आपण आता घराकडे जाऊ बरं का. गाडीत बसून दिलं थोडासा प्रॉब्लेम झाला गाडीत आहे का. ठीक आहे चला बघू करू काहीतरी ॲडजस्टमेंट त्यांच्यात. मित्रांनो आता आपण इथून निघालो आहे आणि थोडासा प्रॉब्लेम असा झाला आहे का जे मेंबर आपल्या गाडीने गेले तर यांची गाडी खऱ्या चुकली बरं का. तर पुष्पक एक्सप्रेस म्हणून गाडी आपली आता गेलीची गाडी आणि त्या गाडीचे फक्त 5च तिकीट होते आणि बाकीचे जवळपास 25 तिकीट जे आहे ते संध्याकाळी सुलतानपूर एक्सप्रेस 8 वाजता त्या गाडीचे तिकीट होते. तर घाई गर्दीमध्ये तिकीट पण बघितलेच नाही आणि मेंबर सर्व पुष्पक एक्सप्रेसमध्ये बसून गेले. आता गाडीचा स्टॉप डायरेक्ट भुसावरचाच आहे. त्याच्यामुळे गाडी भुसावर थांबल्यानंतर बाकी जवळपास 25 जण उतरून घेतील आणि 5 जण पण पुढे प्रवास करतील असा प्रॉब्लेम झाला. आता तेवढा टप्प्यापर्यंत TC चेक करायला आला तर मग पक्कड फाईन पडणार आहे आता. कारण पूर्ण विदाउट तिकीट म्हणून काउंट होणार आहे बाकीचे 24-25 जण. तर तो तेव्हा फोन केला त्यांना गाडीच्या मेंबरवाल्यांना. तर मॅनेज करून घ्या. TC जर भेटला कुठं तर त्याला थोडीफार देऊन वगैरे काहीतरी होत असेल तर त्याला आधी पूर्व कल्पना द्या. कारण त्याने डायरेक्ट टाईमवर जर पकडलं तर रिकामा वाटा फाईन मारत. त्याच्यामुळं त्याला आधी इंटिमेशन देऊन टाका आणि त्याने जर सूट वगैरे दिली तर जो फाईन पडेल तो फाईन काढून घ्या. ऑप्शन नाही त्याच्या गाडी. कारण एवढं 25 जणांना या गाडीमध्ये पुरा रात्रभर प्रवास करणं शक्य नाही का. ठीक आहे चला आपण चाललो घराकडे. जवळपास 1 वाजता झाला गोष्टी झाला आपण त्यांना घर मॅनेज करता या गोष्टी करता निघालो आपण. आणि ते केलं जवळ आलं जवळ घराकडे आपण. चला मनमाड चालू पंचवरच यायला थांबलो आपण. तसं वगैरे पिलो आता भगवंताची गाडी आपली गाडी नानाबाबाची. जाऊ आता घराकडे बरं का.
पंपावरती आलो आता, नानावाच्या गाडीला पेट्रोल टाकून घेऊ आणि मग आता पुढे घराकडे जाऊ आपण बरं. चला तर मित्रांनो, आता आला आपण घराजवळ. नानावाची गाडी नानावाच्या घरी सावलीला लावून देऊ, मग आपण घरी जाऊ बरं का. कांद्यावरती मोटर चालू करून दिली ती, तर आता पाणी नाही का कुठंपर्यंत आलं गाडी फिरतो. नानाबाबाच्या घरी गाडी सोडून दिली आणि आपली गाडी घेऊन आता घराकडे चाललोय. आपल्याकडे कांद्याला पाणी जोडायचं बरं का. तर 2 मिनटं नाही का आता खाली वेळ होतं ट्रिप चालू केलं तर त्याच्यावरून ट्रिप चालू करून जाऊ आपण. चला तर मित्रांनो, आपण सोलर चालू करून दिलं कांद्यावरती. आता कांदे ओले होतील, संध्याकाळच्या टायमाला आपण फक्त घासाला पाणी करून घास भरून घेऊ बरं का. आता नेमकं नाही का भूक खूप लागली, जेवण करू आपण एकदा आणि मग आराम करू. संध्याकाळच्या टायमाला आपण घासावरती पाणी जोडून देऊ. पाणी भरायला येतं का? काय करायचं? कशाला कशाला? अय बाबू, अय बाबू. चला घासाला पाणी लावलं आपण इकडे. शिवाला पावडं घेऊन. काय आणलं भाऊ? कशाला आणलं? पाणी भरायला आणलं. बरोबर. चला पाणी जोडून जाईल डोंगळीवरती, मग गायावरती बांधून घेऊ आपण इकडे. चला आपण गायावरती बांधून घेऊ. आता शिवा वगैरे बसलं पाण्याकडं. शिवा भरणार पाणी लक्ष देईल, भरणार आहे पण लक्ष देईल पाण्याकडं. बघा तुला हौस खूप पाणी खेळायचे, लक्ष देईल घासावरती. मग गायावरती बांधून आहे. आपलं पाणी भरायचं काम चालू झालं इकडं. गायावरती बांधून दिले. आमच्या भाऊंना पाणी खेळायचे, पाणी भरायचे हौस. कशाला आला तू? कशाला आला? पाणी पाहायला आला तू? पाणी भरायला नाही आला का? आला का? बरं बरं ठीक आहे. चल चला सोलरवरती पाणी चालू आहे. तर तोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत चालेल चांगलं. तर एवढं घास भरायचं बाकी आपला, जास्त नाही होणार. अजून एखादी पट्टी होऊन जाईल, कारण का आता पाण्याचा नाही का प्रेशर फ्लो थोडा कमी झाला. आता उन्हाळा टेम्परेचर डाऊन झालं थोडंसं, त्या हिशोबाने थोडा फ्लो कमी झाला आहे. जेवढं तेवढं आता भरून घ्यावं संध्याकाळपर्यंत. मित्रांनो सोलरवरती ना आंब्याची सावली आली बरं का, त्याच्यामुळे पाणी बंद झालं आहे. फक्त काही 3 पट्ट्या भरायच्या झाल्या तर. आणि आपलं तळ जवळपास आहे ना 6-7 फूट खाली गेलं बरं का पाणी. अजून आपलं जवळपास साधारणतः तरी म्हटलं कमी कमी 30 फूट पाणी अजून शिल्लक आपल्याकडे. तर अजून 2 महिने आपल्याला कांदे सांभाळायचे. 2 महिने 2 महिने झाले, 1.5 महिन्याचा कांदे सांभाळायचे. तर पाण्याला काय टंचाई निर्माण होणार नाही. 100% आपला कांद्याचा प्लॉट निघून जाईलच. पण कांदे तयार व्हायला थोडा प्रॉब्लेम आहे. एवढं काय गोष्टी कांदे तयार होणार नाही, कारण कांदे उन्हाळा नसल्यामुळे लाल कांदे सेट व्हायला खूप वेळ लागतो आणि व्यवस्थित सेट पण होणार नाही कांदे ते. ठीक आहे, चला तशी निघली तशी काढू होतं यावेळेस, ऑप्शन नाही आपल्याकडे. तर आता संध्याकाळचं गाईनं वरती बांधलं, तर घास कापायचं आहे. घास कापायला सुरुवात करून देऊ आपण आता. मित्रांनो चला संध्याकाळी दिवस मावातील चालला आहे. आपल्या मंदिरामध्ये लाईट लावायला जायचं जोर का. तर लाईट लावून मंदिरामध्ये आपण आता शिवाला पण जोडी घेऊ. काल एक लाईट लावलं तर आपण अधिक लावून देऊ. आणि संध्याकाळचं वातावरण मित्रांनो 1 नंबर दिसतं बरं का मित्रांनो. सूर्य मावळतं त्याला सूर्याची किरण आहे ना सोन्यासारखं संध्याकाळचं वातावरण तयार झालेलं असतं. त्या वातावरणात संध्याकाळी पटकन जाऊन येऊ. आणि आता काय 4-5 दिवस आपण आता घरीच एकटेच आहे. आपण त्या यात्रेला गेले असताना सोडून गेलो आहे. त्यांची आता ट्रेन रात्री संध्याकाळी 8 वाजता निघणार आहे. जोपाचं मनमाड स्टेशनला ते डायरेक्ट रिटर्न आले ते पुढे काय भुसावळ स्टेशनला गेले नाही, कारण का गाडी पुढे एका स्टेशनवरती क्रॉसिंगसाठी थांबून गेली ते. तर लगेच उतरून गेले ते. मनमाड पण 4-5 किलोमीटर पुढे गेले, जास्त काही अंतर गेले नव्हते. तर आता रिटर्न आले ते. तर 8 वाजता संध्याकाळी बसतील ते, जातील पुढच्या प्रवासाला त्यांच्या. मित्रांनो एक लाईट वरती मंदिरावरती लावलेलं आहे ऑलरेडी. आपल्या दुसरा लाईट आतमध्ये मंदिरात लावायचा होता, पण माझ्या प्रॉब्लेम असा आहे की लाईटच नाही वाटतं बरं का. त्या अनुषंगाने आता नाही का आपण आणि एकटाची शक्यता नाही बसू एकट्याला लाईट बसवणं, कारण वरती चढावं लागणार आहे आणि आतमध्ये लाईट सेट करावं लागणार आहे. हिशोबाने आता नाही का आपण घरी जाऊ. त्यात मयूर पण घरी नाही, मयूरला कॉल केला होता पण तो पण घरी नाही. तर उद्या सकाळी त्याला घेऊन येऊ आपण आणि मग नंतर आपण दोघांवरती लाईट फिट करूया. चला संध्याकाळी झाले शोधायचं घराकडं. इकडं अंधार पडा, दिवस मावळून गेला मी तर अंधार पडायला लागला आहे. आणि मित्रांनो मावळते दिवस त्या व्हिडिओचे थांबा वेळ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नाही नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा पुढील नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.